नमस्कार. मौजे दापोडे गावात राष्ट्रीय भारत देशाचा 80वा स्वतंत्र दिन आयोजन ग्रामपंचायत दापोडे व जिल्हा परिषद शाला दापोडे यांनी केला. सकाळी 8:30 वाजता विद्यार्थी प्रभाग फेरी करत बरोबर 8 वाजता सावधान स्थितीत वंदे मातरम व माननीय प्रशासक श्रीमती संध्या गणेश पाटील यांचे शुभहस्ते झेंडावंदन कार्यक्रम पार पाडला. राष्ट्रीय गीत, राज्यगीत, ध्वजागीत व संविधान नशामुक्ती वचन घेऊन पुढील अध्यक्ष निवड, गणेश पूजन, स्वागत गीत, विद्यार्थी भाषण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मान्यवरांचे भाषणाने आभार व खाऊ वाटपाने समारोप झाला. हा कार्यक्रम प्रशासक संध्या गणेश पाटील, प्रशासकीय समिती सदस्य मोहन सुकीर पाटील, सदस्य विजय गोपीनाथ पाटील, सदस्य विकी चंद्रकांत पाटील, सदस्य दत्ता दशरथ पाटील, सदस्य कविता संतोष पाटील यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर श्री कुंदन पाटील, श्री भरत पाटील, श्री प्रेमनाथ पाटील व आजी माजी सरपंच सदस्य, महादेवी महिला मंडल कार्यकर्ता, गावदेवी महिला मंडल कार्यकर्ता, वीर तानाजी क्रीडा मंडल पदाधिकारी, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटील व शिक्षिका सुषमा आढाव मॅडमने केले. तर चला पाहूया या कार्यक्रमाचे काही छान चित्रे. सूचनेनुसार
धन्यवाद. भारत माता की आपण बोलायचं आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवृत्त करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः त्यात अर्पण करीत आहे. धन्यवाद. मी प्रतिज्ञा करते की मी स्वतःला सर्व प्रकारच्या नशा व व्यसनापासून दूर ठेवीन. मी स्वस्थ सगळ्यांनी मोठ्याने बोलायचं. मी स्वस्थ मूल्यनिष्ठ आपले आराध्य देव. यानंतर मान्यवरांचे शुभारंभ पूजन, त्यानंतर विद्येची जोडणी. प्रशासकीय समितीचे सर्व सदस्य यांना देखील विनंती करतो आपण देखील विनंती करतो. यावेळी आम्हाला प्रमुख गावदेवी महिला मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या योजनामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या ग्रामात भाग घ्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभांचे गणेश पूजन, सरस्वती मातेचे पूजन
जननी मुलीचे प्रतिनिधित्व दीप प्रज्वलन खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम म्हणतात की यानंतर मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेवी महिला मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या आपण समाजसेवक संतोष पाटील आपण नेहमी व्यासपीठावर स्थानापन्न आपण दोन्ही महिला मंडळाच्या प्रमुख गावदेवी महिला मंडळाच्या माझ्या अध्यक्षा माहिती माधवदेवी त्यानंतर नवीन अध्यक्ष दीपानंतर पूजा सोमनाथ पाटील त्यानंतर तानाजी पाटील आपण देखील आपल्याला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली आणि हा 80वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. खऱ्या अर्थाने दापोडे गावच्या प्रथम नागरिक प्रशासक श्रीमती संध्या गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नुकतंच झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गणेश पूजन, सरस्वती मातेचं पूजन, त्यानंतर विद्येची योगा, सावित्रीबाई फुलेंचं प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला आपण सुरुवात केली. आणि कुठलाही कार्यक्रम म्हटलं की या कार्यक्रमाचा अध्यक्ष ही निवड करणे जरुरी असते. त्या अनुषंगाने आपल्या दापोडे गावच्या प्रत्येकप्रमाणे दापोडे गावच्या प्रथम नागरिक विद्यमान प्रशासक श्रीमती संध्या गणेश पाटील यांना मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी निवड करतो. संध्या गणेश पाटील यांना अध्यक्ष म्हणून निवडलेले आहे त्यासाठी मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की अध्यक्ष निवड झाल्यानंतर उपस्थित मान्य देशाच्या प्रगतीमध्ये प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प करूया. आजच्या कार्यक्रमात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत, भाषणे आणि विविध बक्षीस वितरण तसेच निपुण माता सन्मान, शाळेसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभारपत्र देऊन शाळेतर्फे कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम सादर करणार आहोत, विद्यार्थी बचत बँक. तर त्याचंही आपल्या इथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अनावरण होणार आहे. चला मग उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेने आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद.
Peace and represents growth and prosperity in the center. We have the navy blue Ashok Chakra white on the spot. It reminds us to keep moving forward. Our Tiranga is the symbol of India. Our Tiranga is the symbol of India's unity, dignity, and freedom. We should always respect our national flag. May our Tiranga always fly high. Jai Hind. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. या दिवशी 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. आपण त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया. आपण आपल्या देशासाठी चांगले काम करूया. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या अनेक शूर आणि देशभक्त आपले जीवन समर्पित केले. या दिवशी भारताचे पंतप्रधान जिल्ह्यावर आणि संपूर्ण भारतात हा शासनाकडे एक मोठा उत्साहाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सुचवले. आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र होतो. आज आपण आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा आदर करतो, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी धैर्याने लढा दिला आणि त्यांच्या धैर्याने आणि दृढ इच्छेने आम्हाला एक स्वतंत्र आणि लोकशाही राष्ट्र भेटले आहे. आजूबाजूला पाहिल्यावर विज्ञानाने तंत्रज्ञानापासून शिक्षण आणि पायाभूत सुविधापर्यंत विविध क्षेत्रात आपण किती प्रगती केली आहे हे लक्षात येते. तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वातंत्र्यासोबत ही जबाबदारी येते. न्याय, समता आणि बंधुता या मूल्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे, ज्यावर आपला देश उभा आहे. आपल्या देशाचा उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प करू आणि आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या प्रगतीला प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करू. एकत्रितपणे आपण आव्हानांचा सामना करू शकतो आणि अधिक उंची गाठू शकतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश विजयाच्या महागिरीचे मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरांनी बलिदान दिले. त्या शूरांना मागास चालला. हा दिवस आपल्यासाठी मानवता व अभिमानाचा आहे. माझे महाराष्ट्र आज आपण अनिश्चित स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.
कार्य करू. एवढं बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वप्रथम आपणास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला व आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, बलिदान आणि संघर्ष म्हणून मिळाले. अशा असंख्य वीरांनी आपलं प्राण देशासाठी अर्पण केले. त्यामुळेच आज आपण मोकळ्यापणे श्वास घेऊ शकतो. स्वातंत्र्य म्हणजे केवळ भारतीय सत्तेपासून मुक्तता नाही, तर आपल्या स्वप्नाची, विचारांची, कृतीची मुक्तता होय. आपण शिक्षण घेऊन, मेहनत करून, प्रामाणिकपणे काम करून आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया की आपण आपला देश स्वच्छ, सक्षम, एकसंघ आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्य करतो. सर्वात मोठा राष्ट्रीय काळ आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीच्या गुलामीतून मुक्त झाला. आज आपला भारत देश स्वातंत्र्याची 79 वर्षे पूर्ण करीत आहे. उत्सव हा स्वातंत्र्याचा अभिमान या भूमिका. उत्सव हा स्वातंत्र्याचा अभिमान या भूमिका. चला मिळून वंदन करूया या तिरंग्या ध्वजाला. चला मिळून वंदन करूया या तिरंग्या ध्वजाला. मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. या स्वातंत्र्यामागे कित्येक शतकांचा संघर्ष, लाखो देशप्रेमींचा त्याग आणि शेकडो क्रांतिकारकांचे बलिदान आहे. मंगल पांडे यांनी पेटवलेली क्रांतीची पहिली ठिणगी असो, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य असो, की महात्मा गांधींचे अहिंसक आंदोलन असो, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांसारख्या वीर तरुणांनी हसतहसत स्वातंत्र्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या विचारांवर आज आपला भारत देश ताठ मानेने उभा आहे. या सर्व ज्ञान अज्ञात राष्ट्रभक्तांना मी कोटी कोटी प्रणाम करते. आज आपला भारत देश जगात एक महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा आणि अंतराळ संशोधन या सर्व क्षेत्रात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आपण एका महान आणि स्वातंत्र्य देशाचे नागरिक आहोत आणि याचा मलाही अभिमान आहे. परंतु आज स्वातंत्र्य दिनी केवळ उत्सव साजरा करून चालणार नाही, तर आपल्याला आत्मपरीक्षणही करावे लागेल. आज आपला भारत देश अंतर्गत पातळीवर गरिबी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, प्रदूषण आणि महिलांच्या सुरक्षतेसारख्या समस्यांशी लढत आहे. जोपर्यंत आपण या समस्या मुळापासूनच उठून टाकत नाही, तोपर्यंत आपल्या वीर जवानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खऱ्या अर्थाने आज शाळेला किंवा शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद द्यावा लागेल की अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आज स्वातंत्र्य दिन त्यांनी साजरा केलेला आहे. चांगली सजावट केलेली आहे. चांगली भाषणाची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे. तसेच सुंदर असं नियोजन त्यांनी इथे केलेलं आहे. म्हणून सर्व शिक्षकांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि ग्रामपंचायतीचा सुद्धा त्यांना सहकार्य या उत्साह असतो. म्हणून पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासक मॅडम यांनाही धन्यवाद देतो. 15 ऑगस्ट निमित्ताने बोलायचं झालं तर आपल्याला या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी बलिदान दिले आहेत त्यांची आठवण आपल्याला येईल. मग ते भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, तसेच टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, असे अनेक लोकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे. पण आता आपण या स्वातंत्र्य देशामध्ये आपण काय करतो किंवा आपली तरुणाई काय करते याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं, आताची तरुणाई ही व्यसनाकडे जास्त फिरकलेली दिसते.
मग तो गुटखा असेल, दारू असेल किंवा अनेक प्रकारचे आज आपण बघतोय सगळीकडे हुक्का सुद्धा म्हणजे सगळं चालू आहे. त्याच्या आधी सुद्धा आपली तरुणाई बरीच गेलेली आहे. बरोबर या देशासाठी जर आपल्याला करायचं असेल तर आपण चांगलं काम करू शकतो. या तरुणाईला माझी इच्छा आहे की तुम्ही या देशासाठी, या गावासाठी चांगलं काम करावं आणि चांगलं काम करत असताना खूप काही करू शकतो. मग आपल्या घरापासूनच आपण सुरुवात केली तर आपल्या घरची स्वच्छता असेल, आपल्या गावची स्वच्छता असेल किंवा आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता असेल, या माध्यमातून सुद्धा आपण देश सेवा करू शकतो. तसंच आपण कोरोनामध्ये बघितलेलं आहे की ऑक्सिजनची कमी असल्यामुळे बरेचसे जीव कोरोनामध्ये गेलेले आहेत. त्या निमित्ताने आपण झाडं लावली पाहिजे. झाडं लावून परिसर आपला सुंदर निसर्गमय केला पाहिजे. अशा अनेक प्रकारे आपल्याला देशाची सेवा करता येते. अशा प्रकारे आपल्या देशाची सेवा या तरुणांनी किंवा येणाऱ्या पिढीने केली पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या गावात अतिशय चांगला आदर्श असा ठेवून आपल्या अभिषेक तुळशीराम पाटील यांनी तरुणांसमोर चांगला आदर्श ठेवलेला आहे. या अभिषेककडे बघताना, अभिजितकडे बघताना अतिशय आनंद आणि उत्साह निर्माण होतो. खरोखर अशा तरुणांची आपल्या गावाला आवश्यकता आहे आणि या तरुणांनी याकडे लक्ष देऊन जरी आपल्याला करता नाही आलं तर आपली येणारी पिढी या दिशेला जाईल या प्रकारे आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने इथे जमलेल्या सर्व गावकरी बंधूंना मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे आणि आपले मुलं असतील, नातू असतील, हे चांगल्या प्रकारे शिकून आणि चांगल्या दिशेला वळण देण्याचं काम आपण केलं पाहिजे. या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांना आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा आजचा आनंदाचा दिवस खरोखर किती आपल्यासाठी अभिमानाचा आहे ते आपण इथे उपस्थिती देऊन सगळ्यांनी दाखवलेलंच आहे. सकाळपासून पाण्यामध्ये पावसामध्ये भिजत असलेली मुलं आपली तरी सुद्धा छत्र्या घेऊन प्रभात फेरी केली, सगळं केलं, खूप छान केलं. आणि एकदम जिद्दीने छोटी छोटी मुलं भाषण देऊन आपलं स्वातंत्र्य दिन कसं साजरा करायचा हे आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. का खरोखर आज मी एकच सांगायचं आहे मला का आपण हा स्वातंत्र्य दिन इथे साजरा करतोय, स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि थोड्या वेळात आपण 10वी 12वी आणि आपल्या जिल्हा परिषद मुलांच्या सत्कार सोहळा करणार आहोत. त्यांचा सत्कार सोहळा करणार आहोत. 10वी विद्यार्थी, 12वी विद्यार्थी, 15वी विद्यार्थी पास झालेल्यांचा. तर खरोखर मला आज त्यांना काहीतरी सांगायचं आहे तर त्यांनी आता त्यांचं हे पुढचं आयुष्य, प्राऊड आयुष्य हे नवीन त्यांनी सुरुवात करत आहात. की शाळेचं शिक्षण त्यांनी संपून आज नवीन जीवनाला त्यांनी कॉलेजचं सुरुवात केलेली आहे. पण ते प्राऊड जीवन आज सुरुवात करायच्या अगोदर त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे का जे आपण आज यश प्राप्त केलेलं आहे ते आपल्या स्वतःमुळे नाही तर त्याच्यामध्ये आज त्याच्या पाठीशी असलेल्या आपल्या आईवडील, खंबीर आईवडिलांचं आणि आपल्या शिक्षकांचं देखील मोलाचा वाटा आहे. का नेहमी प्रत्येक वेळेला प्रत्येक मार्गदर्शन करताना आपला शिक्षक नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. म्हणून त्यांना कधीच विसरू नये का आपण जे काही यश मिळवतोय त्याच्या मागे आपल्या आईवडिलांचा खरोखर खूप मोलाचा वाटा असतो. का आपण काय करतोय हे सातत्याने पाहणं हे आपल्या आईवडील करत असतात. मी एक सांगेन का ह्याच्या पुढे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. खरोखर ते गुणधर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काही मुलं भरपूर अपसेट होत आहेत. मी थोडासा वेळ जास्त घेईन कारण का हे युवा पिढीपर्यंत पोहोचण्याचं खूप गरजेचं आहे. काही मुलं कमी गुणांमुळे
मी सातत्याने सांगेन का आपल्या आयुष्यात जे काही उतार चढाव किंवा आपण बॅकफूटला येत असू किंवा मानसिक त्रास होत असेल, त्यांना बऱ्याचशा युवा पिढींना आता हा त्रास होतोय. म्हणून हा सांगण्याचं एक तात्पर्य आहे का प्लीज याच्याकडे ना तुम्ही खूप लक्ष द्या. आणखीन एक सांगेन का पुढे खरोखर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन त्या स्वातंत्र्य दिनाच्या. आणि तुम्ही हे जे यश प्राप्त केलंय 10वी 12वी आणि पुढील आणि इकडे सगळे आता 1ली 2री अंगणवाडी ज्यांनी पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर असे गुण प्राप्त केलेत आणि ज्यांनी केले नाही त्यांनी खरोखर एक प्रॉमिस करा स्वतःसाठी का मी पुढच्या वर्षी इथे माझा नंबर आला पाहिजे आणि मी इथे दिसली पाहिजे. दिसेल ना? नक्की ना? मग जोरात आवाज येऊ दे ना एक. मी माझे 2 शब्द इथेच संपवते आणि धन्यवाद. खरोखर स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
पाहिजे. आणि जेव्हा मी 7/5/2021 दापोडा शाळेमध्ये हजर झाले त्या दिवसापासून आज 31 जुलै 2026 पर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये जे जे सरपंच आले किंवा जे कोणी वेगवेगळे सरपंच आले आणि सर्व सदस्य यांचे मी धन्यवाद पण देत नाही त्यांना आणि आभार पण मानत नाही, पण मी त्यांच्या ऋणात राहील. त्यांनी मला केव्हाही बोलवलं मी जरूर या शाळेसाठी प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, आमची दापोडे शाळा म्हणजे ही सर्वांची शाळा. बघा, ग्रामपंचायतीला कोणत्याही बाबतीत आपण काही बोललो म्हणजे ना नाही येत त्यांच्या भाऊ असून देत, वैभव असून देत, संजू भाऊ असून देत आणि राहिलं नाव दिलीप भाऊ. कधी पाण्याचा माझे नेहमी फोन असायचे त्याच कारणासाठी मला कसं तरी वाटायचं की काय म्हणून पण जाऊ नये. ते प्रत्येक गोष्टीला त्यांनी यश केलं आणि दापोडे शाळा यशस्वी होण्यामागे या सर्वांचं सहकार्य आहे. आणि मला असं वाटतं अजून माझी एक इच्छा आहे ही शाळा आयोजन नामांकन व्हावी लवकरात लवकर. त्यासाठी मी पण प्रयत्न करेन, काही हरकत नाही. सगळ्या सुविधा देत आहेत, कोणत्याही सुविधा देत नाहीत. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला एक सांगते, आता ते सगळं आपल्याला सहकार्य करतात, मग आपण काय करायचं? आपण चांगला अभ्यास करायचा आहे. समूहगान, वक्तृत्वगान, संस्कृत स्पर्धा, निबंध स्पर्धा त्यामध्ये भरघोस यश मिळवा आणि आपल्या ग्रामपंचायत दापोडे त्यांना त्याचा आनंद होईल असं काहीतरी करा. तरी राहिलं वाळींचे सरांचेही मी आभार मानते. त्यांचाही सिंहाचा वाटा यामध्ये असतो आणि आमच्या शाळेचे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा मला निमंत्रण दिलं, ग्रामपंचायतीने निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाला मान देऊन आज उपस्थित झाले. माझा हा कार्यक्रम संपन्न झाला त्याचा मला खूप आनंद आहे. मी सदैव आपली होईल. त्यानंतर महिला मंडळ यांनी सुद्धा कामिनी यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपले जे काय होतं माझ्या सेवापूर्ती करतात त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. केव्हाही बोलवा, जरूर